समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कातर खटाव आणि निमसोड येथे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या 2 जाहीर सभा झाल्या। या 2 सभेमुळे कातर खटाव आणि निमसोड गटातील भाजपाचे कार्यकर्ते फुल चार्ज झाले आहेत। सभेत बोलताना नामदार गोरे म्हणाले, खटाव मान मधील नेत्यांनी विकासावर बोलावे, नामदार जयकुमार यांच्यावर बोलावे एवढी तुमची उंची नाही, कारण मान खटावच्या मातीमध्ये खटाव मानच्या जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील युवकावर विश्वास ठेवून 4 वेळा आमदार आणि आता मी राज्याचा ग्राम विकास मंत्री म्हणून काम करत आहे। याचा मान खटावातील जनतेला अभिमान वाटावा असे मी काम केले आहे। आता माझ्या मतदारसंघात शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने विकासाची दारे खुली होणार आहेत आणि तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे। तरीही अजून विरोधकांना विकास दिसत नाही। कातर खटावचे श्रद्धास्थान असणाऱ्या कात्रेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचे मी काम केले आणि कातर खटावच्या जनतेचे ऋण फेडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। खटाव तालुक्यात पैशाचे राजकारण चालत नाही। असे पैसेवाले किती आले आणि किती गेले यांना लुटण्याचे काम करा, कारण पैशाचा ज्यांना माज आहे तो माज या जनतेने त्यांचा जिरवावा। भाजपच्या उमेदवारांनी दिलेला शब्द म्हणजे जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द आहे आणि तो शब्द पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार। माझ्या विरोधात नेहमीच बाहेरचे उमेदवार उभे करतात, कारण आता त्यांच्यात उभे राहण्याचा दम राहिला नाही असंही त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली। कातर खटावची उमेदवार ही तालुक्याचे सभापती आहेत, तरी या गटातील आणि गणातील श्री धनंजय चव्हाण आणि कातर खटाव गणाच्या सभापतीच्या उमेदवार वनिता दुबळे, दरुज गणाचे उमेदवार हनुमंत बोटे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले। दरम्यान निमसोड गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार नंदकुमार मोरे आणि पंचायत समितीचे उमेदवार सौ वैशाली शशिकांत मोरे, डॉक्टर किरण जाधव यांच्या प्रचारार्थ आंबवडे येथे झालेल्या नामदार गोरे यांच्या प्रचार सभेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। दर्शन घेऊन जाऊन हे दर्शन घेऊन बघ कात्रेश्वराचा जीर्णोद्धार कसा केला हे जर कात्रेश्वराच्या भक्तानं जाऊन बघ एकदा। आणि या मातीला इथे विचारून करतो कातर खटावाल्यांना माझा सवाल आहे, माझा मनापासून माझी विनंती पण कातर खटावला आहे। अरे कातर खटाव गावाचा गट संपला होता, गटाचं नाव सुद्धा संपलं होतं। मला सगळ्या कातर गटाच्या माझ्या सगळ्या सहकार्यांनी विचार आपण सगळ्यांनी मला विनंती केली, भाऊ आमच्या गावाचं नाव बागल साहेबांच्या पासून आमच्या गावाचं एवढं मोठं नाव होतं राजकारणात पण आहे, जिल्हा परिषद गटाचं नाव सुद्धा काढ गेलं आमचं। त्या पुन्हा कातर खटाव गट करून या गावाचा सन्मान करण्याचं काम या जयकुमार गोरेने केलं, तुमच्या सहकार्याने केलं लक्षात ठेवा। आणि जेव्हा हा गट होतोय तेव्हा हा गटाचा उमेदवार हा कातर खटाव गटातला निवडून आला पाहिजे, हेही या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। आता पुन्हा म्हणणार पंचायत समितीच्या आमच्या सभापतीच्या याच्यावर टीका करतात, पुन्हा टीका करतात, म्हणे शिक्षण कमी आहे, म्हणे वय झालंय। का रे बाबा, तुझ्या आईचं वय झालं नाही? तुझ्या आई सोडून दिली तू? काय बोलता रे? अरे महिला भगिनीला सन्मान करायला शिकवलं का नाही तुम्हाला कोणी? अरे माझी आई म्हातारी होते, तुमची आई म्हातारी होते, माझी आई अशिक्षित होती, तुमची आई अशिक्षित होती, पण जन्माला घातलं ना कर्तृत्वान पुत्र। कुणाला नाव ठेवता, काय बोलता का? थोडी जाणीव ठेवा, आई माईची इज्जत ठेवायला शिका, लाजा वाटल्या पाहिजे बोलताना। अरे आमच्या ही आमची माऊली आहे या कातर खटावच्या मातीतली। पुन्हा एकदा आज सांगून जातो, ती खटाव तालुक्याची सभापती आहे। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्या पाठीशी उभे करा। आमचा हनुमा बाजूला उभा आहे, तिला सभापतीकडे हनुमा पाहिजे ना सोबत, द्या निवडून, हात वर करून सांगा त्या सगळ्यांना कात्रेश्वराची शपथ आहे, मतदान संपेपर्यंत थांबायचं नाही। जय हिंद। योजना असो, टेम्पोची योजना असो, या सर्व योजना भावनी अतिशय कमी वेळेमध्ये मार्गरत रावलेल्या आहेत। या भागातील विकासाचे रस्ते, पाणी प्रश्न, लाईटचा प्रश्न, डीपीचा प्रश्न, जे जे प्रश्न असतील ते भाऊ धूमधडाक्यामध्ये सोडवत आहेत। आपल्याला आश्चर्य वाटेल की मी आजपर्यंत कुठल्याही तालुक्यामध्ये एका दिवशी 200 डीपी आणलेल्याचं आजपर्यंत कधी पाहिलं नाही, परंतु भाऊनी
एकाच ऑर्डरमध्ये 200 डीपी खटाव तालुका आणि मान तालुक्यासाठी मंजूर केले. त्यातून काय राहिले गेले, मी निमसोडला भावाला जे सांगितले, भाऊ अजून डीपी पाहिजेत. भाऊनी एकाच लिपीमध्ये 60 डीपी खटाव मानसाठी दिलेले आहेत. कोणतंही काम मागितलं तरी भाऊ एका मिनिटात येत आहेत. आंबोड गाव असो, निमसोड जिल्हा परिषद गाव, प्रत्येक गावामध्ये गेल्या महिन्यामध्ये प्रचंड विकासाच्या कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन झालेले आहेत. अजूनही ती भविष्य पुढे होण्यासाठी आपलं आपण कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की खटाव मानच्या चौफेर विकासासाठी भाऊंचे हात बळकट करायचे असतील तर कमळ या चिन्हापुढचं बटन दाबून भाऊनी जे 3 उमेदवार या जिल्हा परिषद गटामध्ये दिलेले आहेत ते आपण प्रचंड बहुमताने विजय करावा अशी आपल्याला विनंती करतो. भावना जास्त वेळ बोलायचा आहे, त्यामुळे मी जास्त बोलणं उचित समजत नाही. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी उज्ज्वला झाडे, शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.